तर मित्रांनो, सध्याला कसं झालेलं आहे मित्रांनो, एक बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एक चक्रवात स्थिती निर्माण आहे आणि अरबी समुद्रातसुद्धा या ठिकाणी आपल्याला एक हलकीशी चक्रीवात दिसत आहे. हे वरच्या वाऱ्यामुळे तयार झालेले आहे. त्याच्यामुळे आपण बघू शकतात दोन्ही उपसागरामध्ये ढगाची दाटी वाढत आहे आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारचे मध्यभागातून एक ट्रफ रेषांचे जोड क्षेत्र तयार झालेलं आहे. याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या पुढील आपल्याला 5 दिवस आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला पडण्याची शक्यता आहे. चला मित्रांनो, बघूया सविस्तरपणे माहिती. तर सध्या स्थितीला मान्सूनची वाटचाल आहे ना, श्रीलंकाच्या मध्यभागातून मान्सून सक्रिय झालेला आहे, म्हणजे दाखल झालेला आहे. बघू शकता तुम्ही या पट्ट्यामध्ये साधारणपणे 1 जूनपासून केरळमध्ये मान्सून दाखल होतो. पण यावर्षी थोडंसं लेट वाटत आहे मला कारभार. तर थोडीशी मान्सूनमध्ये थोडीशी प्रगती थोडी मंदावलेली आहे. तर याची वाटचाल आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, पुढील 5 दिवस आहे ना, महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचं प्रमुख कारण इथंच आहे मित्रांनो, रोज दुपारनंतर ढगाची दाटी वाढणार, त्यामुळे पावसाची शक्यता अधिक असणार. महाराष्ट्रात साधारणपणे अशा प्रकारे वाऱ्याची जोड क्षेत्र तयार झालेले आहे. त्याच्यामुळे काही जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर पावसाची शक्यता सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला रोज दुपारनंतर पाऊस शक्यता असणार मित्रांनो. हलक्या ते मध्यम होऊ शकतो आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यतासुद्धा या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा पाऊस शक्यता बनत आहे. नांदेड, हिंगोली, अकोला, जळगाव, नाशिक, ठाण्याचे भाग, रायगड, रत्नागिरी या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्याशा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. आणि इतर भागामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्याशा ठेवायची शक्यता असणार. तर मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला सक्रिय होताना दिसत आहे. तर मित्रांनो, सध्याकरता इतकंच. रोजच्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.